काल गेले होते पंढरीला विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला. तिथं बाई का योकरीतच घडलं. मायाकडून एक चूक भूल झाली. अव समदे करत्यात सरळ वारी आणि मी येडी उलटी वारी करून आली. आता विठ्ठलाकडून रखुमाईकडे जायचं तर रखुमाईचं दर्शन घेऊन विठ्ठलाकडे निघाले. आता विठ्ठलाकडून रखुमाईकडे जायचं तर रखुमाईचं दर्शन घेऊन विठ्ठलाकडे निघाले. आणि ध्यानी मनी काही माझ्या नकळत उलटी वारी करून आले. बाई विठ्ठलाकडे जाता त्यानं मला हाक मारली. मी घाबरले. म्हटलं देवा मला माफ करा, चुकूनच अशी चूक घडली. देव लागले हसायला. थोडं इथं बस म्हणाले, बोलायचंय तुझ्याशी, फक्त ऐकून घे म्हणाले. मी म्हटलं बर, अशी कशी ग बाई तू, कशी तुझी उलटी गंगा वाहिली. देव म्हणतायत अशी कशी ग बाई तू, कशी तुझी उलटी गंगा वाहिली. पण बरेच झालं, लय दिस झालं, माझ्या रखुमाईची चौकशी बी नाही केली. भेटून आली ना ग रखुमाईला माझ्या, कशी आहे ग, बरी आहे नवती. रुसवा अजून गेला नाही का तिचा, किती दिवस झालं हसली बी नसेल नवती. जरा माझं ऐकशील का, माझ्या रखुमाईला माझं म्हणणं पटवून देशील का, जरा माझं ऐकशील का, माझ्या रखुमाईला माझं म्हणणं पटवून देशील का. म्या म्हणलं बर दिन की देवा, पण तुमची बी एक चूक झाली. अव जगाचं कारभारी तुम्ही, आणि सौताच्या कारभारणीला म्हणवायची तस्ती बी नाही केली. मग त्यावर देव काय म्हणतात बघा, बरोबर आहे अगं तुझं, पण युगे 28 विटेवर उभं राहून माझं बी पाय गाळाटले बघ. बरोबर आहे अगं तुझं, पण युगे 28 विटेवर उभं राहून माझं बी पाय गाळाटले बघ. समद्यांच्या इच्छा पूर्ण केल्या मी, पण माझ्या इच्छा मात्र कोणी जाणल्याच नाही बघ. येते की मला बी आठवण माझ्या रखुमाईची, परी भक्तांची रांग बी संपत नाही. आणि उरल्या सुरल्या येळात जायचं म्हणलं तिच्याकडं, तर माझ्या जनाईकडं कोण ध्यान द्यायचं बाई. अगं गरीबाचा देव आहे मी, मला मनाची श्रीमंती ठेवायला लागती. किती जरी असल्या इच्छा आकांक्षा सौताच्या, तरी ब्याधी लेकराची काळजी घ्यावी लागते. जरा समजावा ग तिला, वाट बघतोय म्हणो विठू तुझा. डोळा पाणी दाटतं रोज आठवणीनं, चूक झाली त्याची. आता तूच माफ कर म्हणो मोठ्या मनानं त्याला. कशासाठी एवढं अडवून धरायचं म्हणो, रुसवा आता सोड. यान तुझ्या हक्काच्या जागी उभी राहा. अगं सुंदर दिसते आपली विठ्ठल रखुमाईची जोड. धन्यवाद.